परत एकदा स्वागत करतो मी माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आपल्या कूलर संबंधित आहे. तुम्हाला माहीतच आहे की उन्हाळा भरपूर वाढलेला आहे. त्यासाठी आपण आपल्या या छोट्याशा शॉपमध्ये आपल्या मशिनी गरम होऊ नये, आपली जास्त काही आपण जे इथं काम करतो तर आपल्याला जास्त हीट जमणार नाही म्हणून आपण एक कूलर आणलं होतं छोटंसं. ते आणल्या वेळेस त्याचा व्हिडिओ नाही आपल्याकडे, आपण डायरेक्ट आणलं. तर तुम्हाला पहिले तर कूलर दाखवतो. बघा, या अशा प्रकारचा कूलर आहे आपल्याकडं. आणखी मी याच्यात पाणी तर नाही टाकलं, आणि हे कागदाची जाळी म्हणू शकता त्याला. इथून पाणी टाकायचं. तर पाणी टाकायची कॅपॅसिटी 25 लिटर सांगितलेली आहे. जिम्मी कंपनीचा कूलर आहे. अरिहंत. तर अशा प्रकारची याची स्पीड, इथं स्विंग बघू शकता तुम्ही. इथं ऑन ऑफचं बटन आहे. इथं स्विंग प्लस पंप आणि नुसतं पंप म्हणजे पाणी स्विंग बी होणार, पाणी बी येणार. ठीक आहे. आणि हे फॅनचं आहे. तर हे कूलर आपल्याला परभणीमधून घेतलं आपण एका दुकानावरून. तर आपल्याला फक्त आणि फक्त 2250 रुपयाला हे कूलर आपल्याला पडलेलं आहे. तर मित्रांनो, कसं आहे ना माहिती आहे का, ह्या शॉपमध्ये म्हणजे आमच्या इकडं सध्या वातावरण एवढं कडक ऊन लागत आहे. त्यासाठी आपल्याला इथं काम करावं लागते कंटिन्यू. मोबाईल रिपेरिंग असू द्या, काय झेरॉक्सचे दुसरे काम असू द्या. तर एवढी हीट होती ना, बघू शकता तुम्ही आता कसली गरमी होती. तर त्यासाठी आपण हे कूलर घेतलेलं आहे. कारण उन्हाळा तर आहेच आहे, पण शरीरासाठी जास्त गरम पण जमत नाही. कारण चौकड लाईट आहे माझ्या. हे एक लाईट, हे 2, आणि हे वरती 3, आणि ते पिवळ्या मी लावलेलं नाही. असे 4 लाईट आहेत दुकानामध्ये. लाईट लावली तरच दुकान जरा शोभून दिसते म्हणून. आणि प्लस मी ही लाईटिंग तर बंदच करून ठेवत असतो, कारण ह्या लाईटिंगमुळे बी थोडंफार गरम लागतेच म्हणा. बघा, तर मी ही लाईटिंग बंद करून ठेवत असतो, पण तरी पण भरपूर गरम लागते लाईट बंद केलं तरी. त्याच्यासाठी आपण ते कूलर आणलेलं आहे. तर कूलर एकदम नंबर 1 कूलर आहे. तुम्हाला कूलर चालू करून दाखवतो. बघा, ही पहिली स्पीड आहे, एवढा आवाज आहे, एवढं फॅन फिरते. ठीक आहे. हे दुसरी स्पीड, हे तिसरी. एवढा फास्ट फॅन हे फिरत असतो मित्रांनो. हे बंद. ओके. तर अशा प्रकारे आपला कूलर आहे एकदम. आणखी मी याच्यात पाणी टाकलेलं नाही. गार किती लागते हे मला आणखी माहीत नाही. तर हे बघण्यासाठी मी आज याच्यात पाणी टाकणार आहे. तर बघू किती लिटर पाणी बसते आणि किती गार आणि थंड हवा देते. चला बघा, किती कडक ऊन आमच्या इकडं पडलेलं आहे. किती तापमान झालं असेल काहीच सांगता येणार नाही. बघा किती कडक ऊन झाले आमच्या गावामध्ये. आणि तरी पण आपल्या दुकानावर पूर्ण सावलीच असते, पण तरी पण मध्ये गरम लागतेच थोडं. चला तर बघूत मध्ये किती लिटर पाणी बसते. ठीक आहे. तर आपण एवढी एक बकेट आणलेली आहे. आपण बघू पहिले बकेट किती लिटरची आहे. तर मित्रांनो, आपण ही एक बकेट आणलेली आहे. तुम्ही माझ्या मागं बघू शकता. ही जवळपास 10-1 लिटरची असेल ही बकेट. ही बियाण्याची बकेट आहे, त्याच्यात बी आणलेलं होतं. तर ही मिनिमम 10 लिटर असेलच कदाचित, ठीक आहे ना. तर आता आपण याच्यात कूलरमध्ये पाणी टाकू, बघूत किती बसते. नाही तर आणखी एखादी बकेट आणून टाकू, चालते ना. पाणी टाकायची सिस्टम नेमकी पूर्ण आहे का माहिती नाही. बहुतेक दिवस असं इथून कमी पाणी बघतो पूर्ण आहे. तर मित्रांनो, हे पाणी टाकायची जागाच नाही. पाणी टाकायची जागा इथून मागून आहे. आपल्याकडे असं बकेट आहे तर पाणी भरू सांगा, ते आपण प्रयत्न करू. तर मित्रांनो, त्या जागेवरून पाणी न टाकता आपण वरूनच पाणी टाकणार आहोत, कारण तिथं थोडं आपल्याला अडचण व्हायली पाणी टाकताना.
तरी आपण ह्या ठिकाणावरून पाणी टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, आपल्या कूलरमध्ये एक बकेट आपण पाणी टाकलेली आहे, एवढी फुल बकेट भरून. आत्ता आपण आपलं कूलर लावून बघूयात. पहिले फॅन लावू, आणखी काय तेवढी गार हवा नाही. आत्ता लावू स्विंग आणि पाणी. मोटर चालू आहे. पाणी यायले मित्रांनो. हे इथपर्यंत पाणी साचलंय. चिल्ड वारा यायले, चिल्ड, एकदम चिल्ड, एकदम बढिया. खूप जास्त चिल्ड वारे यायले मित्रांनो. एक नंबर फील यायले. खरंच एक कूलर एक नंबर आहे. 2250 रुपये गेले, काय गम नाही, पण एकदम गार वारे यायले. तर चला मग मित्रांनो, भेटू अशा एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच. बाय.